मानवी जीवन मूल्यांचे प्रभावी प्रसार माध्यम सत्यबोधक टीव्ही। सत्यबोधक समाजाचे सृजनशील चित्रकार, अभिनव पत्रकार, सत्यबोधक समाचार। नमस्कार। सत्यबोधक समाचारच्या या भागात मी सौ प्रिया शाईवाले आपले हार्दिक स्वागत करते। वैश्विक होणे पूर्णवाद या उक्तीला सार्थ ठेवून पूर्णवाद परिवाराची दिवसेंदिवस प्रगती होत आहे। दिनांक 3 नोव्हेंबर रोजी कोकणच्या किनारपट्टीवर रत्नागिरी जिल्ह्यातील चाफे या गावात प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा पारनेरकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ शलाका पारनेरकर यांच्या शुभहस्ते विघ्नहर राम गणेश मंदिरात विद्वतरत्न परमपूज्य डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर व श्री गणेश यांची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली। ओम कृतं मे विश्वकृतमसयोने कृतेषु कृतमस्लामान् शिवतमाहमादयो कृतं महतक्षुते वहितं शुक्रमुच्चरत पश्येविषदाहितं जीवेम शरदाहाश्यतं मूर्तिराम कृतेन भ्युञ्चो तदुपरि दुग्धमिश्रायां पातयेनो शिवम 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 पिता शंकरा सारिका धन्यन्याता सखी पार्वती सारकी देवमाता विदे आत्मजे सारकी पुष्टकांता नमस्कार श्री सद्गुरुदेवता दयाचे कृपे दृष्टी अंधनेता दयाचे कृपे चेतना जीवमाता दयाचे कृपे पंगुलंदे गिरीशा दयाचे कृपे वेद बोले महिषा जीवनी जीव शोधे शिवाला तसे योजना शिस्तनी जीवनात तसे देविष्ठा तसे विषभात से मानवी निर्भय दोष देवा अच्छा मानवा कोणी पुण्यात नावा करी ना कधी देव उपचारा करी ना कधी मानसी सत्विचारा दया रक्षी नरकाला जनी संत वेदमूर्ती हेरंब जोशी व वेदमूर्ती निलेश पुराणिक गुरुजी यांच्या पौरोहित्याने संपन्न झालेल्या या कार्यक्रमात जीवन कला मंडळ रत्नागिरीचे अध्यक्ष श्री जगदीश पाटील व सौ मैथिली पाटील यांनी यजमानपद भूषविले। यानंतर मंदिर परिसरात एक छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। अतिशय परिपूर्ण सूत्रसंचालन श्री निखिल शिंदे यांनी केले। महाराजांच्या संवादात आम्ही बसलोय आणि खरोखरच आमच्या सर्वांचे विघ्न हे सर्व अनुभव घेत आहोत। हे गाव हे बल परमपूज्य महाराजांना अपेक्षित कार्य आमच्या सर्वांच्या हातून घडावं। वेदमूर्ती खंडवटकर गुरुजी यांनी वेद मंत्र पठण केले। सौ शलाका पारनेरकर व संचाने अभिनव अभंग सादर केला। जीवन कला मंडळ रत्नागिरीचे अध्यक्ष श्री जगदीश पाटील यांनी प्रास्ताविक केले। गणपतीपुळे हे एक खास वैशिष्ट्य म्हणजे आपल्या याच्यामध्ये सर्वात कमी वेळेमध्ये झालेलं गणपती मंदिर आहे। 2023 ला आपलं भूमिपूजन झालं होतं आणि नोव्हेंबर 2023 ला आपण त्याची प्राणप्रतिष्ठा केली आणि त्यात काम आपलं ऑगस्ट मध्ये सुरू झालं होतं। सप्टेंबर तर दोन महिन्यामध्येच आपण गणपती मंदिर पूर्ण केलेलं आहे आणि आता प्राणप्रतिष्ठा करतो। त्याचा मला आणि आमच्या जीवन कला मंडळ रत्नागिरीला खूप अभिमान आहे। गणपतीपुळे देवस्थानाचे अध्यक्ष श्री राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले। हे मंदिर होतं एक नवीन सांस्कृतिक म्हणेन धार्मिक असं या ठिकाणी एक क्षेत्र तयार होतं। या क्षेत्रामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी होऊन या ठिकाणी जे सहकारी स्थानिक म्हणून असेल ते आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करू आणि पुन्हा या सर्वांना शुभेच्छा देतो। जय हिंद।
प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा पारनेरकर यांच्या शुभ हस्ते मंदिराच्या व्यवस्थापनात सहभागी होणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा पारनेरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. खरं तर सर्वांना प्रश्न पडला असेल की गणपतीच्या स्थानावर गुरु मंदिर कशासाठी? गणपतीपुळे या ठिकाणून एक मोठं महाराष्ट्रातलं आराध्य दैवत असलेलं एक मोठं स्थान, महाराजांचं आराध्य दैवत असलेला गणेश अवतार आणि त्याच्या भूमीत परमपूज्य डॉक्टर पारनेरकर महाराजांच्या या पूर्णपुरुष स्वरूपाचं प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणं, मला असं वाटतं हा नुसता सुयोग किंवा संयोग नाहीये, तर याच्यात काहीतरी ईश्वरी योजना आहे आणि पुढल्या काळातील कार्याची बीज दडलेली आहेत. महाराजांनी या स्थानावर एका आमच्या संस्थेच्या सर्व मंडळींना, लक्ष्मी नारायण अशी ती संस्था आहे, त्या संस्थेच्या मंडळींना या ठिकाणी गणेश विद्या दिली होती. श्री गौरांग शिंदे यांनी सर्वांप्रती कृतज्ञता भाव व्यक्त केला. मुख्य म्हणजे आम्हाला इथे साथ दिली त्या माणसाच्या साहेबांनी. काम कसं करायचं हे आम्हाला माहिती होतं, पण कामासाठी योग्य माणूस आम्हाला गुरुची कृपा आमच्यावरती जी मांजरेकर साहेबांचा आम्हाला एक उत्तम कार्यकर्ता मिळाला आणि त्यामुळे आमचं इथलं कार्य अतिशय सुखकर झालं. यावेळी नागरिक व पूर्णवाद परिवाराचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आजच्या भागात येथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. सत्यबोधक समाजाचे सृजनशील चित्रकार, अभिनव पत्रकार, सत्यबोधक समाचार. मानवी जीवन मूल्यांचे प्रभावी प्रसार माध्यम, सत्यबोधक टीव्ही.